मित्रांनो नमस्कार. मी अरविंद चव्हाण. तुम्ही बघता बोला की भाव. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांचा घातकी पात. काय झालं असेल घडामोडी आणि आजची अजित पवार विमान अपघात घातकी पात अपघात मोठी अपडेट समोर आली आहे आणि यासाठी आपण आज बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज बोला की भाव या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता एक खळबळजनक वळण समोर आले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या त्या भीषण विमान अपघातात अजितदादाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र आता या प्रकरणांच्या चौकशी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. नागरी विमान चालक मंत्र्यांनी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल अफेअर्सही दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमानांचा डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्ड म्हणजेच DFDR सुरक्षित आहे. मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड CVR आगीमुळे प्रचंड जळाला आहे. त्यामुळे त्यातील डेटा मिळवण्यासाठी आता परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंबियांनी या घटनेमागे घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणांचा छडा लावण्याचे आश्वासन दिले आहे. तपासाचा अंतिम अहवाल काय सांगतो? हा खरोखर अपघात होता की मोठा कट? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा. असाच ताज्या बातमीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.